पुण्यतिथी म्हणजे काय? त्या थोर व्यक्तीचा मृत्यू दिवस आणि जयंती म्हणजे व्यक्तीचा वाढदिवस। तर आपल्या आज सावित्रीबाई त्यांचा वाढदिवस किंवा त्यांची जयंती आपण 3 जानेवारीला साजरी करतो आणि आजचा दिवस जो आहे तो त्यांचा मृत्यू दिन आहे। आणि आपण ह्यांचा दिवस का साजरा करतोय बरं? त्याला कारण असं आहे की आज मुलांसोबत मुली सगळीकडे, पुरुषांसोबत स्त्रिया आणि मुलांसोबत मुली शिक्षण घेत आहेत। पेक्षा मुली शिक्षणात सर्व कामात मुलांपेक्षा पुरुषांपेक्षाही स्त्रिया खूप पुढे आहेत। आणि ह्याला कारण आपण जर मागे गेलो, खूप वर्षापूर्वी मागे गेलो, तर त्याचं मुख्य कारण आहे आपल्या सावित्रीबाई फुले। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला। लहानपणापासून शिक्षण त्यांना माहीत नव्हतं, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं। पण तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर त्यांचं लग्न जेव्हा झालं, तेव्हा ज्योतिबांनी ठरवलं की मी माझ्या पत्नीला शिकवणारच। आणि मग त्यांनी त्यांना कामाला लावलं, तुला शिक्षण घ्यायचं आहे। आणि त्यांनी सुद्धा त्याला होकार दिला, स्वतः शिकायला सुरुवात केली। इथपर्यंत त्या थांबल्या नाही, तर आपल्या पुणे जिल्ह्यातील भिडेवाड्यामध्ये त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी एक मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। ज्या वेळेला मुलींना घराच्या बाहेर पडायला संधी दिली जायची नाही, अशा वेळेला त्यांना खूप त्रास सहन करावा लागला, पण त्यांनी आपलं कार्य सोडलं नाही। तो त्रास काय सहन करावा लागला तर तुम्ही सिरियल पाहत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार आहे, त्यांच्याबद्दल अधिक माहिती कळणार आहे। आणि मग त्या स्वतः त्या शाळेच्या पहिल्या शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका झाल्या। स्वतः शिकून त्यांनी इतर मुलींना पण शिकवलं आणि मग हळूहळू शिक्षणाचा पाया पुढे रचला गेल्यामुळे
पुढे मुलींसाठी शिक्षण सुरू केलं आणि आज आपण साऱ्या मुली, साऱ्या स्त्रिया चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदांवरती खूप चांगलं काम करीत आहोत. आणि म्हणूनच आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना नमस्कार करणार आहोत आणि एकच प्रार्थना करणार आहोत की त्यांनी घातलेल्या शिक्षणाचा पाया लक्षात घेऊन आम्ही सुद्धा चांगलं शिक्षण घेऊ आणि स्वतःबरोबर आई वडिलांचं, त्याचबरोबर गावाचं, देशाचं नाव मोठं करू, अशी आज आपण प्रार्थना करूया. आलं लक्षात? ओके.